नमस्कार. आपण पाहत आहात आचार्य 90 FM. मी रंजना आंबेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. आचार्य 90 FM वर आपण नेहमी विविध विषयांवर मुलाखती, चर्चा तसेच विविध कार्यक्रम करत असतो. तर असाच एक वेगळा कार्यक्रम घेऊन मी आपल्या समोर येत आहे. नुकतंच ऑपरेशन सिंदूर हे पार पडलं. भारताची सर्व जगात प्रशंसा झाली. तर ज्या वायुदलाने हे ऑपरेशन सिंदूर सिद्ध केलं त्या वायुदलात श्रीपाद चंद्रकांत मुळे कमांडर म्हणून सामील झालेले होते. तर त्यांच्या मातोश्री सौ ज्योत्स्ना चंद्रकांत मुळे ह्यांना आज आपण रेडिओ 90 FM वर आमंत्रित केलेले आहेत. आपण त्यांचे काही अनुभव ऐकणार आहोत. ज्योत्स्नाताई मुळे ह्या चेंबूरच्याच आहेत. त्या सध्या त्यांचे वय 73 एवढं आहे, पण त्यात असं वाटत नाही, कारण त्यांनी स्वतःला खूप फिट ठेवलेलं आहे. 41 वर्ष त्यांनी नेव्हलमध्ये अकाउंटंट सिनियर ऑडिटर म्हणून काम केलेलं आहे. अतिशय शांत स्वभावाच्या अशा ज्योत्स्नाताई, अतिशय सुंदर असा त्यांचा आवाज आहे. बऱ्याच संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत. चेंबूर महिला समाजामध्ये त्या भजन प्रमुख म्हणून काम करतात. तर ज्योत्स्नाताई, तुमचे मनापासून स्वागत आहे आपल्या या रेडिओ 90 FM वर. तर मला असं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा हे युद्ध डिक्लेअर झालं तेव्हा तुमच्या मनात काय भावना आली? युद्ध जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा आमच्या मनात पहिल्यांदा हीच भावना असते की आपला जर मुलगा तिथे आहे आणि आता तो एअर कमोडर म्हणजे हाय पोस्टला, म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी आहे, तर ते थोडंसं काळजीपूर्वक असतात की नक्की काय होणार, किंवा आपल्यापर्यंत बातम्या असतात त्या फार वेगळ्या असतात. आणि तिकडे काय ते ऑपरेशन चालू असतं, घडामोडी चालू असतात, त्या फार वेगळ्या ह्याच्यात असतात आणि त्या बाहेर येत नाही, कारण ह्या सगळ्या तळघरामधनं चालू असतं. बरोबर आहे. आणि इव्हन ती त्याच्या म्हणजे माझ्या सुनेला सुद्धा फार मोठी त्याची कल्पना नसते. फक्त एवढंच नंतर माझ्या सुनेने सांगितलं की मला नंतर कल्पना आली, आदल्या दिवशी रात्री त्याच्या मुलाची फी भरायची, तर म्हणून म्युच्युअल फंडाचं काहीतरी त्यांनी हे करून ठेवलेलं आहे, तर त्याचे पैसे घ्यायचे. तर त्यांनी सांगितलं की तू बँकेला सांग, मला उद्याच्या उद्या पाहिजेत पैसे. ओके. तर ती म्हणली एवढी काय घाई आहे असं. पण जेव्हा हे डिक्लेअर झालं तेव्हा तिच्या लक्षात आलं की म्हणजे ते पैसे समजा उद्या जास्त झालं तर आपल्याला ते घेता, म्हणजे अशा काही घटना घडल्या तरच कळतं की काहीतरी. नाही तर घरच्यांना सुद्धा तो कुठे आहे काय आहे, मध्ये सुद्धा त्यांनी मला 2दा फोन केला, पण वातावरण समजतं फोन करताना की मागे बॅकग्राऊंड मध्ये तो कुठे असेल काय. पण मी विचारलं ना त्याला की अरे तू कुठून बोलतोय, अजिबात नाही. त्यांनी असं विचारलं, त्यांनी फोनच ठेवून दिला. त्यांना तेवढी हे पण असते की गुप्तता ठेवणं गरजेचं असतं, सिक्रेसी खूप असते. पण तुमच्या घरी अशी काही बॅकग्राऊंड आहे का की? नाही, आमच्याकडे कोणीच नाही आहे आर्मीमध्ये किंवा ह्याच्या डिफेन्सची बॅकग्राऊंड नाही आहे. पण माझे वडील मिलिटरीमध्ये अकाउंटंट म्हणून होते, तर ते नेहमी मिलिटरी कॅम्पमध्ये आम्ही राहत होतो लहानपणापासून. तर ते जे मला आकर्षण सुरू झालं होतं तिकडे. आणि युपी साईडला वगैरे या सगळ्या गोष्टीचं जरा जास्त शाळांमधनं जास्त शिकवलं जातं, ते शाळेचं मला होतं. तर मला तिथे आकर्षण. मग मुलांना मी काय करायची, या म्हणजे मला आवड होती म्हणून 26 जानेवारीचं त्यांचं जे सगळं संकल्प ते सगळं मी त्यांना बसून बसलंच पाहिजे, तुम्ही बघितलंच पाहिजे, शस्त्र कुठली आहे, कसं आहे ते संबंध बघायला. किंवा आता नेव्हीचे बँड, मी नेव्हीमध्ये असतात ते बँड कुठे असतात, ते शिवाजी पार्कला वगैरे ते दाखवायला घेऊन जायची. किंवा असं सगळं करून मुलामध्ये ते थोडंसं होतं. आणि माझी इच्छा होती असं की ही साईट चांगली आहे, पण त्यासाठी मूल तयार पाहिजे. बरोबर आहे. आईची नुसती इच्छा असून नाही. मग आत्ताच्या या काळामध्ये जेव्हा मुलं डॉक्टर आणि इंजिनियर असे होतात,
आणखीन प्रत्येक आईची इच्छा असते की माझ्या मुलाने खूप पैसे कमवावे आणि हेच कार्य करावं. कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं की शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा, माझ्या घरात नको. तर ह्या अशा सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांनी तुम्हाला हा निर्णय सांगितला की आई मी NDAला जाणार आहे, तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या? मला आवड आहे त्यामुळे मला फार त्याचं असं कौतुकच वाटलं. म्हटलं जर त्याला इच्छा आहे, त्याला भरारी. आणि आधीपासून तो म्हणाला होता की मी काहीतरी वेगळं करणार आणि नंतर मग म्हणाला मला पायलट व्हायचंय. तर म्हणतो पायलटचं सगळं त्याला दाखवलं. म्हणजे एवढा खर्च काय आपल्याला परवडणार नाही त्या काळात. मग तो म्हणाला ठीक आहे, मग मी ह्याच्यात जातो, डिफेन्समध्ये जातो. म्हटलं जा तुझ्या ह्याच्या, आमच्याकडे काय मला सुद्धा फार माहिती नाही, पण कसं जायचं काय करायचं सगळं त्यांनी शोधून काढलं. म्हटलं मला काय वाटलं जेवढा पुढे जाते जाऊ दे, नंतर तो येईल. म्हणजे असं नको व्हायला की आईने नाही म्हटलं. बरोबर. पण तो पुढे जात गेला. NDAत पण हे झाला. त्याच्यानंतर त्याला फायटर पायलटच व्हायचं होतं. त्या ह्याची क्रेडिटमध्ये मेरिटमध्ये पण त्याला मिळालं. मग मी कशाला थांबवायचं. एक काय आपलं असतं आईचं वडिलांचं की म्हातारपणी आम्हाला बघायला पाहिजे, मला मुलगा जवळ पाहिजे. आता सगळ्यांनीच असं केलं तर मग असं. आणि आता असं काय मुलं असतात काय जवळ? नाहीच. बरोबर. हा, मग त्या ह्यानी पण आमच्या घरातलं कोणाला पसंत. तेच घरच्यांच्या प्रतिक्रिया काय? घरच्यांच्या खूपच मला ऐकून घ्यायला लागलं. अच्छा. खूपच की म्हणजे तुला एकच मुलगा आहे तरी सुद्धा तू असं करतेस, तू त्याला थांबवलं का नाही, तुझ्यात काही मायाच नाहीये. म्हणजे खूप म्हणजे वाटलं तसं मला हे केलं. पण मी काय बोलले नाही. बरोबर आहे. म्हणजे ठीक आहे. काही म्हणजे इव्हन घरचे असे नाही, ऑफिसमध्ये मैत्रिणी सुद्धा म्हणे तू हा निर्णय घेतला बघ, आमच्या अंगावर काटा आला, तू मुलाला बघ. मी काय बोलले नाही. म्हटलं ठीक आहे, जे तो करतोय चांगलं करतोय, काही वाईट देशासाठी करतोय. त्यामुळे मी काय त्याला थांबवणार नाही. त्याला मी एवढं सांगितलं होतं तू कुठेही जा, मी तुला भेटायला येणार. अच्छा. तुला नाही येता येणार ना? बरोबर. मी तुला भेटायला येणार बस. मग त्याच्या तो जो NDA मध्ये त्यांनी ऍडमिशन वगैरे घेतली, मग त्याची काय तिथे सगळी प्रक्रिया होती ऍडमिशनची? खूपच भयानक असतं. म्हणजे आता थोडं लिनियंट केलं. तिथली ट्रेनिंग अतिशय अवघड असते. म्हणून मग की मला असं आपण म्हणतो पण जेव्हा वेळ येते तेव्हा झोप येत नाही. आता हा काय तिथे असं तसं. कारण तिथे रोज उठल्या 5 किलोमीटर दौड. म्हणजे खूपच काय विचित्र, अगदी वेगळंच असतं. तर मी दर रविवारी त्याला भेटायला जायची. 8:00 जायची जेवण घेऊन. कारण तिथलं जेवण म्हणजे आणि मग घ्यायची रात्री. पण दर रविवारी त्याला म्हणजे त्याला जरा बुस्टिंग की बाबा आपल्यासोबत आई आहे. आणि जेवण तिथलं जेवण खूप एकदम परफेक्ट असतं, काय प्रश्न नाही. पण आपल्या मुलांना काय आवडतं काय नाही, आणि आपलं आईचं हृदय असतं शेवटी. त्यामुळे मग मी दर रविवारी जायची, त्याचं बघायची. त्या निमित्ताने ना मला बघायला मिळायचं की ही मुलं काय हो. एकदा तर मी गेलो तर त्याचे सगळे हात रक्त बंबाळ झाले होते. आणि तो हात लपवतो. म्हटलं काय तुझ्या हाताला काय झालंय? नाही काही झालं नाही. म्हटलं मला बघू दे तू काय झालंय. बहुतेक मी काही औषधाजवळ घेऊन जात होते. नंतर पाहिलं तर सपंत झालं, सोलपटलेली ते दोरीने वर जातात ना, त्यांनी ते हे होतात ते. तो काय म्हणाला ही स्किन निघून गेली ना, दुसरी स्किन हार्ड येते. मग नाही काय तर असं. अरे पण ती स्किन थांबायचं नाही. तुला लागलंय म्हणून ती तू बसायचं नाही. तुला लागलं तरी तू रोज ते करायचं असते. हार्ड असतं. हा. आणि त्यांना तयार करतात. मला तिथलं म्हणजे कमी कर्नल होते तेव्हा. ते मला म्हणाले तुम्हाला आता असं वाटतंय पण जेव्हा मुलगा तुमचा इथून बाहेर पडेल तेव्हा तुम्हाला कोणतरी नवीनच भेटल्याचा दिसेल. आणि खरोखर म्हणजे त्यांना शिकवतात. आणि म्हणजे काही गोष्टींना आपण विचार नाही करत. तर मी म्हटलं काय रे तुला एवढं इथे लागतंय तर तुला त्रास नाही का होत? म्हणजे त्रास झाला की दोरी सुटणार. मला म्हणाला नाही, जे इथे लागलंय ना ते डोक्यापर्यंत जाऊ द्यायचं नाही. आपल्याला हाताला लागलंय ते आपल्या मेंदूपर्यंत नाही पोचवायचं. बरोबर. की बघ तुला त्रास नाही होणार. हे ट्रेनिंग आम्हाला पहिलं देतात. अच्छा, बरोबर आहे ना. त्याच्याशिवाय ते करूच शकणार नाही पुढे काही. असं ह्याच्यात ते लोक आधी ट्रेनिंग घेऊन तेव्हा त्यांचा कॅम्प असतो. कॅम्प म्हणजे इतका विचित्र कॅम्प असतो. तिथे 3 ह्याचे असतात, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. अगदी भर पावसामध्ये ट्रकमध्ये पोरं भरतात, मध्यरात्री कुठेतरी नेऊन टाकतात. हा.
आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कॅम्प यायचं, NDA पर्यंत यायचं चालतच. मग पाऊस, चिखल बिखल. बरं 2-2 दिवसाचा पण कॅम्प असतो. बरं तुम्हाला खायला काही नाही, एक छोटीशी बाटली पाणी प्यायची, पाठीवर हे बूट, आणि मग चिखल बिखल जे काय असेल ते, आणि अगदी अमावस्याची रात्र आपण ते सगळं करून तुम्ही त्यांचे ते असं. आणि कोणी समजा मध्ये पडला, कोणाला काय जातं, त्याला पाठीवर घ्यायचं आणि चालायचं, पण तुम्ही थांबायचं नाही असं. आणि आल्यावर इतके ती लोक दमलेले असतात, आणि त्यांना काय करतात माहिती, एक कोंबडी देऊन टाकतात. आता भूक लागली ना, हे घ्या कोंबडी असते. आता ती कोंबडी कापायची, ती शिजवायची आणि खायची. त्याला किती वेळ लागतो, त्याच्या आधी ह्यांना परत सुरू करायला लागतं. म्हणजे अर्ध्या तासात काहीच होत नाही. म्हणजे असं त्यांना ते सर्वाईव्ह करायला शिकवतात की उद्या तुम्ही रानात पडला, कुठे पडला, तुम्हाला साप कसा खायचा, कुठला भाग खायचा, आधीच तुम्हाला काही नाहीये, तर तुम्ही कसे जिवंत राहाल, हे सगळं ट्रेनिंग ते कॅम्प. आणि हा जो NDAचा कॅम्प आहे ना, हा सेकंड टफेस्ट कॅम्प आहे ऑल ओव्हर वर्ल्ड. मग हा त्याचा कॅम्प कुठेशी होता? हा सगळा NDAच्या आजूबाजूला जंगलांमध्ये. आणि तिकडे दिवसा जरी गेले त्यांना पठवलं आणि दिवसाचा कॅम्प असेल तर तिथल्या शेतकऱ्यांना सांगून ठेवलेलं असतं, अजिबात ह्यांना काही द्यायचं नाही, एक थेंब पाणी पण द्यायचं नाही म्हणे तुम्ही. आणि ती लोक बरोबर दुर्बिणीत त्यांचं लक्ष असतं असं. म्हणजे इतकं त्यांना शिकवतात की टफ व्हायला शिकवतात. 3-3 दिवस पाणी नाही मिळालं तरी तुम्ही जगलं पाहिजे. बरोबर आहे. मग ह्याचं NDAचे ट्रेनिंग साधारण कधी पूर्ण झालं? 3 वर्ष. 3 वर्ष. 3 वर्षामध्ये नुसतं हे ट्रेनिंग नाही, हे ट्रेनिंग बरोबर तुमचं BSCचं किंवा BA, BCom हे तिन्ही ग्रॅज्युएशन म्हणून, पण 12वी नंतर जातात. मग त्यांना जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ह्याच्यामधनं त्यांना ग्रॅज्युएशनची ही मिळते. म्हणजे अभ्यास पण करायचा, पूर्ण BSCचा अभ्यास करायचा, आणि शिवाय हे सगळं करायचं. आणि फक्त एक गमतीदार किस्सा की त्यांना एक तुमची काय छंद आहे तो छंद तुम्ही जोपासायचा. तिथे छंद म्हणजे अगदी तुम्हाला मूर्ती बनवायची आहे काय, जो छंद तिथे आहे. NDA मध्ये कुठची गोष्ट तुम्हाला शिकायला नाही असं नाही, जे तुम्हाला पाहिजे ते. फक्त एवढंच डायव्हिंग हे सगळं कंपल्सरी आहे त्याच्यात, ते तर सुरुवातीलाच असतं. बरोबर. मग ह्यानी काय छंद जोपासला? मी म्हटलं ह्याला गार्डनिंग वगैरे छंद असा घेतला असेल. मला म्हणाला मी काय छंद घेतला माहितीये का, बर्ड वॉचिंग. बर्ड वॉचिंग छंद तुला कधीपासून लागला रे, तुला माहित नाही. बर्ड छंद म्हणजे झाडाखाली झोपता येतं ना, तर विश्रांती मिळते मला. म्हणजे असे लोक बदमाशी पण बरोबर आहे, त्याला कुठेतरी आरामाची गरज असते, त्यामुळे ते सुचत गेलं असेल त्याला. मग ह्याचं पहिलं पोस्टिंग कुठे झालं? पहिलं तो आधी तो इथनं NDAतनं निघाला, त्याच्यानंतर त्याला अलाहाबादला पाठवलं. तिथे छोटं विमान होतं. त्याच्यानंतर त्याला हैदराबादला, आणि हैदराबादहून त्याची म्हणजे नंतरची जी आहे ॲज अ वैमानिक तो बाहेर पडला. पासआउट झाला तो हैदराबादहून. NDAतनं पण पासआउट झाला. आणि तो NDAमध्ये कसं आहे की 15 इमारती आहेत, प्रत्येक इमारतीत 100 खोल्या आहेत. प्रत्येक इमारतीत 100 खोल्या म्हणजे 100 मुलं. तो एक स्क्वॉड्रन झाला. आणि त्याचा जो मेन कोणतरी एक असतो, तर माझ्या मुलाचा किलर म्हणून एक स्क्वॉड्रन, ABCD असं असतं, तर त्याचा तो होता, मेन होता. त्यामुळे सगळं ते पूर्ण सगळं ते बघायचं वगैरे. तर ही मुलं म्हणजे आपला कसा बचाव करायचा, दुसऱ्याला कसं हे करायचं. एक तो त्याचा मित्र होता, तो NDAच्या जवळ राहणारा. तो काय म्हणायचा, ही लोक जेव्हा हे धावतात 5-5 किलोमीटर, तो मुद्दाम वाकडं जायचं. माहिती त्याला की आपल्याला वॉच आहे, तरी तो मुद्दाम वाकडा जायचा. घरी जायचा, पटकन काहीतरी खायचा आणि यायचा. मग इथे आल्यावर त्याला पनिशमेंट मिळायची. मी पनिशमेंट घेईन पण घरी जाऊन खाऊन येईन. आणि पनिशमेंट म्हणजे साध्या नव्हे. आता 2 गटर असतात त्याचे, सुखे गटर. बरोबर. त्याच्यावर चालायचं नाही त्या मुलांनी दिवसभर. कुठे कोलांटी उडी खातच जायचं, चालायचं 2 पायावर नाही. आणि इथे खांदे सोलवटले जातात, ते सिमेंटचं आहे ना. बरोबर. म्हणजे ही पनिशमेंट तो घ्यायचा, पण खायला घरी जायचं. पण मी घरी म्हणजे बरोबर आहे. शेवटी घरची ओढ ही महत्वाची असते ना असं. मग त्याची हा जेव्हा हे झाला, पायलट झाल्यानंतर त्याला पहिलं फ्लाईट कुठलं मिळालं होतं? MiG-21 सगळ्यांना. कारण आधी ह्याच्यामध्ये सुद्धा मेरिट असते. पहिल्या 20 मुलांना
तुम्हाला हे मिळतं, फायटर पायलट मिळतं. नंतरचे 20 आणि नंतरचे 20 लोकांना साधं विमान जे ट्रान्सपोर्ट असतं ते, आणि नंतर तुमचं ते दुसरं छोटी काय असतील ते किंवा. तर त्यांनी मला फोन केला, ते आम्ही पुण्याला होते. मला म्हणा, मी म्हटलं अरे नको रे, तू आपलं हेच घे, फायटर नको घेऊ, तू ह्याचं घे ट्रान्सपोर्टचं. मला म्हणाला वेळी आहेस काय तू म्हणे असं. पण त्यांनी म्हणजे तेच असं हे म्हणजे तुम्हाला चॉईस नाही, जर मेरिटमध्ये आला तर तुम्हाला तेच आणि तुम्हाला तेच घ्यायला लागतं. मग मी ह्याचा काही अनुभव आहे का तुला? मिग 21चा मी बघितलंय, म्हणजे मिग 21चे एक तर ते आउटबार झालेले सगळे, आणि त्याचे ऍक्सिडेंट खूप होतात, खूप झाले. आणि मी हा असताना तर खूपच व्हायचे. मी आसामला मीच गेलेले असताना तिथे अगदी संध्याकाळी आपण त्या मुलाला बघितलं आणि दुसऱ्या दिवशी तो मुलगा नाही असं ऍक्सिडेंट झाला. कारण काय त्याच्यात बिघाड झाले होते आणि रशियाने सांगून टाकलं होतं की आता हे बाद झालेले तुम्ही काढा, पण आपली गव्हर्नमेंट ते काढायला तयार नाही. असं जेव्हा खूपच ऍक्सिडेंट झाले. आता ते अनुराधा गोरे तुम्ही ऐकलं असेल, तिचा मुलगा गोरे, तो सुद्धा अतिशय चांगला वैमानिक, पण ती आई खंबीर. गव्हर्नमेंटनी मुलावर दोष घातला की नाही आमचं नाही, त्या मुलांनी नीट चालवलं नाही. तिच्या आई म्हणाली माझा मुलगा असं शक्यच नाही. ती शेवटपर्यंत लढा दिला आणि ते ट्रू झालं की विमानामध्ये फॉल्ट होता. बरोबर. मग त्याच्यानंतर तो कुठे त्याची ट्रान्सफर दर 2 वर्षांनी सारखी दर त्याची मग सारखी ट्रान्सफर होती. मग ही कमांडरची त्याला जेव्हा मिळाला, नाही आधी तो त्यांच्याकडे हे आधी तो फ्लाईट लेफ्टनंट झाला, मग विंग कमांडर झाला, त्याच्यानंतर ग्रुप कॅप्टन झाला, आणि आता तो एअर कमोडोर म्हणजे तुमच्या मिलिटरीमध्ये ब्रिगेडियर म्हणतात, इक्वल टू ब्रिगेडियर. ही त्याची आता असं. मग आता जे आपली हे झालं ऑपरेशन सिंधूर, त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली. फक्त एवढंच की आता त्याला फ्लाइंग कंपल्सरी नाहीये. ओके. म्हणजे त्याची इच्छा झाली तर तो फ्लाइंग करेल, पण असं बाकीच्यांना कसं रोज रुटीन असतं, तुम्हाला फ्लाइंग करायलाच पाहिजे, एवढे तास झालेच पाहिजे असं नाहीये त्याच्याकडे. पण ह्यांना ना ती एक हे असते, किक असते की फ्लाइंग मला करायचं आहे असं. ह्याने आता मध्ये फ्लाइंग गेला होता करायला, आणि कारवारला गेला होता, गोव्याला गेला होता, आणि काय त्याला वाटलं मी फ्लाइंग करणार, फ्लाइंग केले. नेहमी 2-2 फ्लाइंग करतात असं. तर हा आणि त्याचा दुसरा होता को पायलट, ते सगळे फ्लाय केले, आणि मध्येच रडारवरनं हा नाहीसा झाला. म्हणजे रडारला त्याचं काही आलंच नाही. आणि गोव्याला कसं लो फ्लाइंग खाली खाली होतं ना, तर तो आतमध्ये समुद्राच्या आत गेला. आणि अमावस्याची रात्र असते, अमावस्याच्या रात्री त्यांना मुद्दाम एक पाठवतात पाण्यावर. तो खाली गेला आणि त्याला कळलं नाही की मी काय करू असं, आणि त्याचा स्वामींवर फार विश्वास आहे असा. तर त्याला तो म्हणाला 1 सेकंड मला कळलंच नाही काय करू. आणि तिकडे रडारवर नाहीसा झाला. त्याचा को पायलट म्हणाला विमान दिसत नाही. मग तिथे त्यांनी क्रॅश झालं, गेलं विमान असं डिक्लेअर केलं. ह्यांनी तोडायला मी स्वामींचं नाव घेतलं आणि बघूया एक ट्राय, आणि केलं तर आपोआप ते हळूहळू विमान वर आलं. त्याचं विमान वर आलं आणि मग त्यांनी व्यवस्थित चालवलं आणि हे आला. अरे तेव्हा सगळ्यांना एकदम असं झालं, अरे हा रडारवर दिसत नव्हता आणि आला कसा. तर मग आला गेला. त्यांनी सगळं त्यांचं ते ब्रीफिंग वगैरे असतं ते थोडं बहुत केलं, कपडे चेंज केले सगळे, आणि परत तो म्हणाला त्यांच्या 2 सॉर्टीज एकदम असतात, एकदा गेलं की परत. हा परत तयार झाला. तर सगळे म्हणाले अरे तू आत्ता असा एवढा मोठ्या ह्याच्यात आलाय, तू करू नको, तू जाऊ नको. पण तो म्हणाला नाही, मी जर आज मी खचलो तर मी आयुष्यात कधीच विमान चालू शकणार नाही. म्हणून तो परत त्यांनी सॉर्टी केली. म्हणजे असं त्याचं एक हे अजिंक्य की आज मी नाही केलं, घाबरलो तर मग आयुष्यात जिद्दी आहे. हा चांगली गोष्ट आहे, आणि त्यामुळे तो एवढ्या वर्षापर्यंत येऊ शकला. नाही चालत की नको मला. बरोबर. एक छोटीशी विश्रांती आणि नंतर पुन्हा लगेच भेटूया. विश्रांतीनंतर आपले सर्वांचे परत स्वागत आहे.
मी ज्योत्स्नाताईंना विनंती करते की त्याने असेच चित्ततारक अनुभव आम्हाला सांगावे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की थोडीशी एअर शो बद्दल आम्हाला माहिती सांगू शकाल का तुम्ही? हां, एअर शो हा जेव्हा आपण नवीन नवीन भारत विमान खरेदी करायचं हे करतं, तेव्हा ते लोक इंग्लंड वगैरे पाठवतात आणि मग सगळे वर्ल्डची सगळी लोक आपापली चांगली चांगली विमानं विकायला म्हणून आणतात. आणि हा एअर शो बँगलोरला होतो. तिकडचा हे मोठा आहे खूप. आणि खूप वेगवेगळी विचित्र अशी विमानं असतात की जी आपण कधी बघितलेली नसतात अशी. आणि ती विमानं सगळी मग ते बघायला बँगलोर लोकांना हा एक खूप छान अनुभव आहे की त्या लोकांना आणि लोकांना अनुभव म्हणजे शो हा सगळ्यांसाठी असतो. आणि ती लोक त्याचं उडाण पण असतं, नुसतंच जागेवर नाही. त्यामुळे ते सगळ्यांना बघायला तिकडच्या लोकांना खूप आवडतं. तर 2 वर्ष माझा मुलगा तिथे होता. तर एरवी ते उड्डाण करतात, त्याचा काही पैसा लागत नाही, काही नाही, ते फ्री ऑफ चार्ज. म्हणजे ती लोक नाहीतरी रिकामं विमान घेऊन जातात. तर माझा मुलगा म्हणाला की मग रिकामं उडवतात, मग कोणतरी आपण बसवूया ना कोणाला, म्हणजे त्यांनाही अनुभव येईल. मग त्याने काय केलं, आपल्या क्वार्टर्समध्ये माहिती आहे, क्वार्टर्समध्ये आपले सर्वंट क्वार्टर्स असतात. तर प्रत्येकाकडे तर मुलं बायका आणि काम करणारे असतात. त्यांना वेळ सांगून ठेवायची घरात की अमक्या अमक्या वेळेला तुम्ही या. आणि हा त्या पोरांना आणि त्यांच्या आयांना तो चान्स द्यायचा. अरे वा. तर तो म्हणा जाऊ दे ना, ह्या लोकांना कधी मिळणार ना, आपण तर नेहमीच घेतो. तर बरेच लोक ऑफिसर्स वरचे अगेन्स्ट गेले की ह्यांना काय एवढं हे द्यायची. पण आपल्यासारख्या जे आपण मीडियम क्लास लोक असतो, तो आपण म्हणतो ना की आम्ही छान करतोय, तसं दुसऱ्याला अनुभव मिळू दे. हा एक त्याचा हेतू होता की म्हणजे कळेल ना, नुसतं चित्र बघून हे बघून काय उपयोग आहे. बरोबर, चांगला हेतू आहे. हा, हेतू चांगला खरं आहे. आणि सामान्य लोकांना हे ज्ञान कधी होणार, आपण नुसतेच बघतोय. तेव्हा क्युरियोसिटी होईल ना त्या मुलांना. बरोबर आहे. आणि अशीच मग हळूहळू पुढची पिढी त्याच्यात येत राहील. पण मला ह्या सगळ्यात तुमचं खूप कौतुक वाटतं की काळजावर दगड ठेवून तुम्ही तुमच्या मुलाला अगदी या क्षेत्रात पाठवले. आता तरी मी पुष्कळ म्हणजे आता 25 वर्ष होत आली, त्यामुळे ठीक आहे. पण सुरुवातीचा काळ खूपच कठीण गेला. म्हणजे कारण आपण अप्रोच करू शकत नाही, फोन नाही लावू शकत, काही करू शकत नाही. आणि बेसिकली आपल्या म्हणजे पांढरपेशन लोकांच्या इकडे जाण्याची तशी वृत्ती नसते, काही माहिती नाही ना, माहिती नाही. आणि वृत्ती पण नाही. आपल्याकडे एक पठडी आहे की इंजिनियर, डॉक्टर ह्याच्याशिवाय दुसरीकडे जायचं नाही. तर ह्याच्यातनं तुम्ही हे तुमच्या मुलांनी हे आधी निवडलं NDA, हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याला म्हणजे मार्क छान पडले होते. त्याला ह्याच्यामध्ये 96% मार्क होते. त्यामुळे त्याच्या मित्रांनी पण त्याला थोडं हे केलं. कारण बाकी सगळे मित्र भरपूर पैसा कमवायला बाहेर गेले किंवा IIT मध्ये ह्याच्यात त्याच्यात, आणि हा या साईडला आला. तर सगळ्यांनी त्याला बऱ्याच मित्रांनी मूर्खात काढलं, काय तू इकडे गेला. आणि तेव्हा पेमेंट एवढा नव्हता. जे मोदी सरकार आल्यापासून जी फॅसिलिटीज जी भरपूर मिळायला लागले, तरी पूर्वी नव्हते ना एवढे. तर एक काळ असा आला, म्हणजे यंग असतात ना, तो नेहमी हे करायचा, मी एवढे कष्ट करतो हे म्हणजे, पण मला तेवढी सॅलरी नाहीये. बरोबर, हे त्याच्या मनाने एकदा घेतलं होतं. आणि तो एकदम म्हणजे असं डिप्रेशन सारखं झाला की अरे मी चुकलो की म्हणजे काय असं एवढं हे करून सुद्धा आपलं असं. तर मग मला सोनेने फोन केला, तुम्ही त्याला काहीतरी समजवा, तो थोडासा खूप नर्वस झालाय, तर ते बरोबर नाही. मग त्याला समजवलं की असं तसं. तेव्हा मग तो आला. पण एक काळ असा पण येतो ना, बरोबर, की मी एवढं प्रचंड काम करून हे करून माझ्या हातात, आणि बाकीची मुलं फक्त इंजिनियर आणि हे होणारच ना. ते तो काळ होता त्याच्या. सुनेची साथ कशी काय? अगदी खूप. तिथं अख्ख्या घरात एकच मुलगी आहे. हो. पण ती त्याला एकटं सोडून, आता तरी यायला लागली कारण आता वर्ष झाली, नाही तर ती त्याला सोडून बेस सोडून ती कधीच नाही आली, माहेरी नाही का कुठेच नाही. ते म्हणायचे मला भेटायचं तुम्ही या, मी नाही येणार. कारण ते रोज इथे वेगळं काही ना काही घडतं, मला तुमच्याकडे आल्यावर कळणार नाही. खरं आहे. त्यामुळे मी सोडणार नाही, मी बेसमध्येच राहणार. आणि मग नातू झाल्यावर त्याची प्रतिक्रिया काय, की त्याला हे वडिलांचं क्षेत्र आवडलं का? त्याला आवडायचं, कारण वडिलांचा फेम घ्यायचा ना. वडील हे झालं की मी हो असं आहे तसं आहे, हा त्याला हे करायचा. जेव्हा जामनगर मध्ये तो पूर्ण याचा कमांडर झाला,
त्याला पहिलं बजावलं, कारण तेव्हा तो किती 5-6 वर्षाचा होता. हो. आणि ही मुलं काय चावटपणा करतात, मी कमांडरचा मुलगा आहे हा. आणि एअर स्कूलमध्ये तुला माहिती आहे हो, ना, सगळे हो. एकत्रच असतात. म्हणून त्यांनी टीचरला पण जाऊन सांगितलं, ह्याने असं काही हे केलं, त्याला दम द्या. हा सर्वसामान्यासारखा आहे, तो उगत म्हणे मी माझे वडील असेच करेन आणि उगत नाही बरोबर करेन. आहे, हा. तर असं काहीही करू नका. त्यालाही बजवून ठेवलं होतं. पण मग आता तो काय करतो नातू? नाही, पण गंमत अशी नाही, या मुलांचे हाल होतात. मित्र नाही, सारखे दर सारखे, दोन वर्षांनी हा. शाळा बदलायची, मित्र नाही. हम्म. हे आणि नंतर लहानपणी त्यांना नसतं वाटत पटकन नाही. मित्र, पण जेव्हा मोठे होतात ना, 6, हम्म. 7वी 8वी, हो. तेव्हा जो ग्रुप असतो मुलांचा, ती लोक घेत नाही त्या मुलांना आपल्यामध्ये. हा, दर 2 मग- वर्षांनी हा, बदलत राहते. त्यामुळे मग तो लेफ्ट आउट फील व्हायचा. हा. तेव्हा तो म्हणून म्हणजे रडायचा, तेव्हा किती रडतो अच्छा. की म्हणे काय असं म्हणून. पण मग त्यामुळे तो म्हणाला नाही मला अजिबात. आणि वडील त्याला हे नाही द्यायचे. तो मला म्हणायचा किती वेळा की तू असा काय मुलगा तुझा की तो माझ्याशी बोलूच शकत नाही, त्याला वेळ नाही माझ्याशी बोलायला, हो. असा कसा तुझा मुलगा, असं तो मला म्हणायचा. तू कसं काही त्याला बोलत नाही. हा. म्हटलं अरे तू बघतोस ना, Busy schedule शेड्यूलच त्यांचं तसं असतं, कारण तो येतो तोपर्यंत तू झोपलेला असतो, बरोबर, असं तसं. बरोबर. त्यामुळे तो म्हणाला मी नाही या साईडला जाणार. बरोबर आहे, अनुभव त्याचे अनुभव वेगळे त्याचे आहेत वेगळे झाले. आणि आत्ताची पिढी आणखी वेगळी हा. आहे, त्यामुळे ते त्याला असं हम्म, वाटत नाही. असेल. पण ह्या सगळ्यात ना आता तुला कसं वाटतंय की आपण ही मुलाला तिकडे पाठवलं? पण- आता प्राऊड फील होतो की हा. ते जे आपण दिवस काढले ते हम्म. खरोखर मुलांनी काहीतरी करून करून दाखवलं, दाखवलं, हा. म्हणजे समाधान मिळतं की हा एवढे सगळे हे झालं. पण आणि मेन मला सून त्या पद्धतीची मिळाली ओके. नाही. तर काही वेळेला मुली सगळं सोडून माहेरी निघून येऊन जातात. राहतात हो, हो. आणि मग ते काय होतं ते आम्ही बघितलं अनुभवलंय. बरोबर आहे. पण तसं नाही झालं. ती खूप त्याला धरून आहे, खूप हे आहे. त्यामुळे आम्ही सेफ, म्हणजे आम्हाला काही बरं. काळजी काळजी नाहीये, अशी असं. वाटत काळजी नाही. नाहीये. पण बरं. आता खूप चांगलं छान वाटतं. छान वाटतं अगदी असं. ज्योत्स्नाताईंचा आवाजही खूप सुंदर आहे. तर मला असं वाटतं की आपण कार्यक्रमाची समाप्ती करण्यापूर्वी तुम्ही 4 ओळी सादर कराव्यात. आता मी सैनिकांसाठीच काहीतरी शब्द चालेल, म्हणतात. चालेल, हरकत नाही. भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या तुम्ही सांगितल्यात. आणि एक कमांडरची आई होणं हे किती भाग्यवान आहात तुम्ही, असं आता मला वाटतं. पण तुम्ही जे त्रास सोसलेत ते खरं एखादी धीरोदत्त जी आई असते तीच ते करू शकते. सामान्य स्त्रीला हे शक्य नाही. कारण आमचा मुलगा आता कुठेतरी रेल्वेच्या ह्याच्यात अडकला तर आम्ही त्याला 10 वेळा फोन करतो, इतकी चिंता असते. पण तुम्ही हे सगळं सहन केलं आणि म्हणून आज तुम्ही त्याचं एवढं मोठं कार्य पाहू शकलात. मग त्या मुलाच्या मागे तुमचेही तेवढेच कोणाचे पंख छाटू नये. तुम्ही त्याच्या पाठी उभे राहिलात म्हणून आज तो एवढा वरपर्यंत पोहोचू शकला. अर्थात त्याची कॅपेबिलिटी तेवढी आहे ती मानायलाच हवी. तसं सुनेचं आणि मुलाचंही त्याला पाठिंबा आहे, तोही तेवढाच महत्वाचा आहे. पण मला एक गोष्ट विचारायची, तुमच्या मिस्टरांची काय प्रतिक्रिया? नाही, सुरुवातीला त्यांना पण आवडलं नव्हतं, हा. कारण एनडीए मध्ये घोड्यानी त्याला पाडलं, घोड्यानी लाथ मारली, म्हणजे असे इन्सिडेंट होतात. तर धावायला लागायचं किंवा बरंच एकदा असं. तर तेव्हा म्हणजे त्यांनी पण मला जरा हे केलं की हो तू त्याचे लाड केले, तू त्याला नाही म्हटलंच नाही म्हणून तो गेला. आता बघ आपल्याला किती हे होत आहे. पण नंतर हळूहळू म्हटलं आता तुम्हाला प्राऊड फील होतो ना. बरोबर. ते असं असतंच ना, शेवटी एकच मुलगा, आपले जीव सगळा मुलांच्यात असतो शेवट. पण तुमचे खूप छान अनुभव ऐकायला मिळाले. तुम्ही इथे आलात, आचार्य 90 FM वर आपली मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही पण मला बोलवलं आणि माझे 400 असं सांगण्यासाठी तर खूप असतं, पण थोडंसं तरी मला सांगता आलं तर मला खूप बरं वाटलं. धन्यवाद. आचार्य 90 FM